त्यांची जी सिरियल होती महात्मा फुलेंची ती कोणामुळे बंद पडली ते त्यांनाही माहिती ना, आम्हाला सुद्धा माहिती. अशी काही ऑफर आली तर विचार करू. माननीय गडकरी साहेबांचं नाव एक वेगळ्या आदराने दिल्लीमध्ये घेतलं जातं, तसं देवेंद्रजींचे इन्फ्रामॅन म्हणून घेतलं जातं. नाही, मी माननीय मुख्यमंत्र्यांची ही प्रतिमा आहे की मी खोटं काय बोललो? माननीय मुख्यमंत्र्यांना मला सांगा आता जे काही केंद्र पातळीवर वेगवेगळ्या नेत्यांची महत्वाच्या भविष्याच्या दृष्टीने नावं घेतली जातात, या प्रत्येकाचं एक वेगवेगळं डिस्क्रिप्शन हे दिल्लीच्या सर्कलमधून एक बघितलं जातं. यामध्ये ही चांगली गोष्ट आहे ना, मराठी माणसाचं नाव जर इन्फ्रामॅन म्हणून येत असेल तर. म्हणजे मराठी माणसाचं नाव इन्फ्रामॅन म्हणून येतं, जसं माननीय गडकरी साहेबांचं नाव एक वेगळ्या आदराने दिल्लीमध्ये घेतलं जातं, तसं देवेंद्रजींचे इन्फ्रामॅन म्हणून घेतलं जातं. तर मी त्या महाराष्ट्राचा एक लोकप्रतिनिधी म्हणून ही अपेक्षा राजकीय पक्ष ही गोष्ट बाजूला ठेवून व्यक्त करतो की पुणे नाशिक ओरिजिनल अलाइनमेंट वरून ती होऊ द्या ना. ते वक्तव्य आम्ही काय अजून ऐकलेलं नाही, पण सहसा आपण बघितलं अमोल कोल्हेंची एक बोलण्याची स्टाईल ती फिरकी सुद्धा तिथं घेत असतात. त्यात बोलत असताना त्यांनी जर सांगितलं असेल प्रस्ताव येऊ द्या मग आम्ही बघतो असं जर त्यांनी बोललं असेल तर कदाचित त्यांचं मत असेल एकदा आल्यानंतर बघा कसं आम्ही बॅटिंग करतो आणि ते तिकडं फेकून टाकतो. कारण त्यांची जी सिरियल होती महात्मा फुलेंची ती कोणामुळे बंद पडली ती त्यांनाही माहिती ना, आम्हाला सुद्धा माहिती. त्यामुळे ते कुठेही त्या बाबतीतला निर्णय घेतील असं मला वाटत नाही. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत बोलायचं झालं तर गडकरी साहेबांबद्दल कदाचित त्यांना खूप चांगलं माहीत असावं, पण महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ज्या पद्धतीने केली जातात हे आम्हाला तिथं माहिती आहे. त्यात काय होतं हे आम्हाला तिथं माहिती आहे. त्यामुळे मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर हे आणले जातात, घेतले जातात, केले जातात, पण त्यात काय काय गोष्टी होत असतात ते कदाचित मी आणि अमोल कोल्हे साहेब त्याच्यामध्ये बसू. आणि एक आहे, आज भाजपमध्ये बोलायला गेलं, महायुतीमध्ये बोलायला गेलं तर देवेंद्र फडणवीस साहेब ॲज अ लीडर हे नक्कीच तिथं मोठे आहेत. आणि जर अमोल कोल्हेने ते कोणालाही असं म्हणायचं असेल की कदाचित येत्या काळामध्ये पंतप्रधान बनण्याची संधी ही कोणाला असेल तर भाजपचं जोपर्यंत सरकार आहे आणि महाराष्ट्रातून जर नाव पुढं देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाजपकडनं केलं जात असेल तर नक्कीच आमचा पाठिंबा. भाजपचं सरकार आहे तोपर्यंत महाराष्ट्राचा एक नेता ते सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब तिथं जर मुख्यमंत्री बनत असतील तर आम्ही सुद्धा त्या गोष्टीचं स्वागत करू. पण ते कधीपर्यंत? 29 पर्यंत. कारण 29 नंतर काँग्रेस आणि आमच्या विचाराचं त्या ठिकाणी सरकार येणार आहे, त्यावेळेस दुसरा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री तिथं असणार आहे. त्यामुळे आहे तोपर्यंत संधी घ्यावी. आणि माझं एवढंच मत आहे की महाराष्ट्रावर जो अन्याय आज होतोय, खास करून केंद्र सरकार जे करते आणि गुजरातचा जो विकास होतोय तसा विकास अजून जास्त पद्धतीने महाराष्ट्रात झाला तर आम्ही अजून जास्त चांगलं स्वागत करू शकतो. तुमच्या पक्षात सध्या दोन मुद्दा प्रभाव पाहायला मिळतात. काही जणांचं म्हणणं आहे की आपण काँग्रेससोबत गेलं पाहिजे, तर काही जणांचं एक एनडीए सोबत जाण्याचं मत आहे. आणि त्याचाच एक जर कुठेतरी दाखला द्यायचं झालं तर अमोल कोल्हेंचं वक्तव्य म्हणावं लागेल. जर आम्हाला तिकडे संधी मिळत असेल तर आम्ही त्याचा विचार करू. खरंच झालं असं होऊ शकतं, कारण तसं झालं तर तुम्ही कोणासोबत राहता? हा बघा, काय झालं तरी आमदार आणि खासदार आमचे काय फुटणार नाही. सगळ्या खासदारांवर आमचा विश्वास आहे, डॉक्टर अमोल कोल्हेंवर पण विश्वास आहे, त्याबरोबर आमदारांवर आमचा विश्वास आहे. त्यामुळे तसं काय होणार नाही. विषय एवढाच आहे, कुणी कुठेतरी चर्चा केली असावी, नाही तर भाजपमधून मुद्दामून काही लोक अशी चर्चा पेरत असावे, पण काही झालं तरी आमचा पक्ष फुटेल असं मला तरी वाटत नाही. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.